मजबुरी आहे मला काम करावं लागतं.
या इंद्र या यमनगरीत अजून कोण आलं कसं नाही? एवढा मग या सरकारच्या जीएसटीचा एवढा मोठा ताप. अरे तुझ्यासारख्या काम चुकार लोकांना जीएसटीचा ताप वाटायचाच रे. अरे मग चित्रगुप्ता सरळ हात मारायची तर मग यमा भीमा बोलायचं नाही. जीव आणायला गेल्यावर लोक चिडवतात यम आला म्हणून. यमराज शांत व्हा, शांत व्हा. आता कुठे वक्त सुरू झाले? खूप ओरडायचंय तर यम मुका व्हायचा. चित्रगुप्ता यम मुका व्हायचा? आपल्या खरं वाटत नाही. घालायचं काय? लय बघा तुला. चित्रगुप्ता मस्करी नको. आजची अपडेट बोल. अपडेट अपडेट आता तो केजरीवालचा पक्ष आम आदमी पार्टी आपल्याला अपडेट पडायचं आहे का? अरे हो तेच ते अपडेट अपडेट तुझ्या भाषेत. अपडेट सांगायची झाली तर दोघांना उठवायचे आहे. काळू बाळू जा आणि घेऊन या त्यांना. हो काळूवाळू नाही येते. काळूवाळू तर नमानच असतात. यमदूत बोला. पुरे पुरे आम्हाला सर्व माहित असत. जा म्हणतो ना. कोण? मी नाही जाणार. अरे जा बाबा ये. नाही जा बा. तू जा. आम्हाला जा म्हणतो ना. तू जाणारच नाही तर. चित्रगुप्ता हे ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे काय? दम द्या दम. यम आहात तुम्ही. अरे हो मी यम आहे यम. ही, हा, 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 हा. ही, हा, हा, हा. अरे मी यम आहे मी. ही, हा, हा, हा. शिक्षा द्यायच्या. पण मला की वाट तू. चित्रगुप्ता आज कुणाला आणायचं ते पहिलं बोल. आज लोकांना उठायचे आहे. त्या पाशा मास्तरला आणि त्या काशी म्हातारीला. काळू बाळू जा आणि घेऊन या. नाही जात ना. अरे ऐकतच नाहीये. मग ऐकत नाही म्हणजे त्यांचा संप असेल. आता हे संपत काय लफड्यामध्ये? लफडं बिपडं असं काय नाही. काम बंद, मीटर बंद असे खूप बंद होतात. लीडर पुढे जातात आणि टेबलाकडून सर्व पास होतात. म्हणजे नाही समजलो मी. तुम्हाला काय करणार ते आपके बस की बात नाही. हो असू शकतं. हो महाराज बसून काय करताय? दम देता ना. यमराजा विसरलात की काय? अरे हो मी विसरलोच. मी यम आहे यम. ही, हा, हा. जा म्हणतो ना. अरे जा म्हणतो. हो जात आहे जात आहे. हो मागच्या वेळी मी असाच गेलो. एका आता जीव घेतला आणि तोच म्हणता आपला कुत्री गुंपून जो पाठी टाकली जीव बी फुटला. आता जीव घेऊन परत आलो. अरे मूर्खानो माझी टोळी मॅन घेऊन जायचं होतं ना. हो येतो तुमची फोर व्हीलर. हो 120 रुपये लिटर पेट्रोल झालाय. आता कमी झाला थोडासा. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ते परवडण्यासारखं नाही. मग तुम्ही वर्षातून एकच पगार वाढ करताय. अरे मूर्ख माझी फोर व्हीलर म्हणजे माझा रेडा घेऊन जायचा रेडा. गेला होता मागच्या वेळी. हो तो पण तुमच्या अर्कात. हो ज्याचा जीव गेला गेलो त्याची मय चांगली तरतरीत बघून तो लागला तिच्या मागे. आम्ही दोघं बसलो बोलत. म्हणजे मी म्हैशीच्या मागे लागतो. चित्रगुप्ता हे ऐकत नाही. आता रे काय करायचं? महाराज जीव तर आपल्याला ठरल्या वेळेतच घ्यावा लागेल. तर माझी बॅलन्स शीट चुकेल. हो तुझ्या बॅलन्स शीटचं पण आहे ना. हो तर एक चांगली संकल्पना होती. बोल. यावेळी आपण चौघी गेलो तर हो
कल्पना छान आहे. त्या निमित्ताने पृथ्वीवर अप्सरांचं दर्शनही होईल. मी काय म्हणतो चित्रगुप्ता, एखादी अप्सरा इथेच का नाही बोलवत तू? इथे आणि अप्सरा अप्सरा तर स्वर्गात असतात. ही यमनगरी. अरे नृत्य करायला रे, नृत्य. आता हे काय नवीन? तुला नृत्य माहित नाही? नाही अरे नृत्य स्थिर झाला. नृत्य नाही त्याला नृत्य बोलतात. अरे तेच ते नाचायला बोलतो मी. हो महाराज, या पृथ्वीवरच्या अप्सरा महाचालू. एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्यासोबत पळून गेला. अरे पण आपल्याला तरी कुठे जिनाचे मेरेले व्हायचंय. फक्त थोडासा टाइमपास नि जीवाला शांती. ठीक आहे मग या पुढे करा हातवर. आता हे काय नवीन? शक्तिमान सारखे डायरेक्ट पृथ्वीवर. गेलं झालं ठीक आहे. किती गर्दी. किड्या मुंग्यांसारखी माणसं पृथ्वीवर. महाराज गर्दी असणारच. लोकसंख्या किती वाढली. अरे पण काय करायचं काय? एकदा उचलूया का सर्वांना? एकदा कसं होत नाही. अरे पण या अरे या मतामतीच्या गडबडीत खूपच गोंधळ झालाय. गोंधळ आणि कसला? अरे या हवेवर तरंगता पलटी झाली. काय पलटी झाली? अरे अत्तराची बाटली पलटी झाली. अत्तराची बाटली? अत्तर घेऊन पण आलो होतो. अरे अत्तराची बाटली पलटी झाली. जो तुला वास आला. कसलं अत्तर? अरे ऐक, जसं प्रवासात चालतोस तेव्हा तुला बस लागते. बरोबर. ट्रेनने गेलास तर ट्रेन लागते. तेही बरोबर. आता हवेवरून तरंगता मला हवा लागली. असं बोला ना. आणि अत्तराची बाटली ती माझ्यावर पलटी झाली. तेच ते. अरे लागली रे थोडीशी. लागली? येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? आहेच कोण? महाराज काहीतरी गडबड दिसते. या तिकडे जाऊन आपण पाहूया. ओके. शुभांगीच्या कोंबडीने केली बघ काय या शुभांगीला सांगित होता सकाळी सकाळी कोंबडी सोडू नको म्हणून.
रेव जायले नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार साहेब. अगं ये लक्ष्मी, अगं साहेब आले साहेब. अगं खुर्ची तरी आण, ये लक्ष्मी. मंडळी सगळं ये लक्ष्मी. आज चांगली मेलीच्या तोंडाला. बसा 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 साहेब. अरे सुभाष शेठ, नको खुर्ची. आम्ही आता उभं राहिले या गोर गरीब जनतेची कामे करण्यासाठी, आणि जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही. हो साहेब, हो सकाळी सकाळी कसं काय हो येणं केलं माझ्याकडं? हो सध्या मी रोकड्यातच घेतो. अरे मशीवर पण काय आपली उदारी नाही आहे. अरे तिकडे कशाला बोलतोस? आम्ही इकडे निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो आहोत. जोपर्यंत तुमची कामे होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही, आणि तुमची सेवा करण्यासाठी आलो आहोत. हा, आणि मेवा खाण्यासाठी पण. देशाची प्रगती व्हावी हेच आमचं ध्येय आहे. आपल्या गावात चांगले रस्ते नाही, लोकांना रोजगार नाही, गरिबी हटवा हा आमचा कार्यक्रम आहे. हो, हा, गरीबी हटवा नाही, गरीब गरीब या जनतेचा गरीब हटवा असा हा तुमचा कार्यक्रम आहे. गप जरा गप. काय बोलतेस काय तू? तुला समजतंय काय? अगं साहेब आहे ते आपल्या घरी आले, पूजा कर त्यांची पूजा. अडलाय माझा थिएटर, अशी चपल्यानी पूजा करायला पाहिजे असल्या पुढाऱ्यांची. हो वहिनी, कशाला रागवताय? तुमच्या वाडीचा पाण्याचा प्रश्न ना मी संसदेत अत्यंत प्रभावीपणे मांडून सोडून देईन असे मी तुम्हाला वचन देतो. अहो, हे असलं वचन तुम्ही मला तिसऱ्यांदा देताय. लोकांना नुसतीच वचनं देऊन आश्वासनाच्या शिड्या करून खुर्चीवर बसणारी हैवानी पैदास आहे तुमची. 5 वर्ष काही दिसेनाशी होईल, आणि मग पुढची निवडणूक लागली की येईल आमच्या दारात लाल घोळत. अगं काय बोलतेस काय तू? हा, तुला समजतंय काय साहेबांची आपल्या गावात किती इज्जत आहे ती? हा, समजतंय तुला? काय बोलतेस तू? काय काय चुकीचं बोलले मी मग? हा, काय इज्जत काय त्यांची? हा, हो वहिनी, कशाला रागवताय? मग रागू नाही तर काय करू सांगा? हा, रागू नाही तर मी काय करू? हा, तुम्हाला आम्ही निवडून दिलेली, किती वेळा निवडून दिली गो? दोनदा निवडून दिलेली ना. दोनदामध्ये किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. या 10 वर्षात कसली विकास कामं केली तू आमची? तुम्ही का बसा पहिला? आम्हाला पाण्यासाठी वळवण करावं लागते. आमच्या डोक्यावरचा हांडा आणि कसली विकास कामं करता तुम्ही? रामकृष्ण हरी साहेब, नवऱ्याला विचार किती मदत केली आम्ही त्याला. मदत हो केली, हो चांगली मदत केली होती ना. कसली मदत केली? फुकट दारू देऊन. लक्ष्मी, काय बोलतेस तर समजतंय काय तुला? तुम्हाला एवढीच ताकद आहे तुमच्यात? हा, मला सांगा कसली मदत केली होईल तुम्हाला? फुकट दारू देऊन. हा 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 हा, माणूस चांगला व्यवहारी माणूस होता, त्याला बेवडी करून टाकली तुम्ही. आता संसार सोडायला त्याचा पण वाटोला गेलो. अगं पण तुझा मुलगा आहे की मुंबईला कामाला, आणि काय हवंय तुला? हा, तुम्हाला पण तेच हवंय हो. चांगली शिकली सवरलेली पोरं मुंबईत गेली, आणि मग तुम्हाला हे गाव लुटायला मोकलं. हा, लक्ष्मी, लयच तोंड चालतो का तुझा चुरू चुरू? नशीब समजा तुमचा तोंडात चालवलाय. हात जर चालवला असता ना तर चांगली चांबडी खोलून काढली तुमच्या दोघांची. तुम्ही रागू नका, कशाला रागवताय? यावेळी तुम्ही नक्कीच गावाला प्रगती पथावर नेणार. गावाला प्रगती पथावर नेणार? चांगली प्रगती पथावर नेणार. तुम्ही चांगला विकास केला आमचा. कसला विकास केला माहितीये? पहिल्यांदा जेव्हा आलो मत मागायला तेव्हा चांगलं सायकल घेऊन आलो, आणि आता आलो परत तुम्ही जो कसा माझा आता मत मागायला आलो. आता मत
बघायला आलं तेव्हा चांगल्या 4 गाड्या घेऊन आलं मोठ्या. हा? विकास केला, हा विकास तुमचा केला, आमचा नाही. तुम्ही प्रगती काय केली ना की तुमच्या घरात आणली पाणी भरायला. आणि आपली गरीब जनता आलं पुढारी तिला मत, आलं पुढारी तिला मत, आणि मरता होय मी त्याच्यातच. ऐकूला काय बोलते बघ. आणि हे संध्याकाळी बंगल्यावर पार्टी ठेवले. चला रे, चला मंडळी चला. काय बोलते तू? तुला मगाशी इथं हात मारत होता ना. ही रेव आणली त्या सुगांगीच्या कोंबडी. आता इथं साहेब आल्यावर झाडू मारायला आली. त्या कोंबडीवर सुगांगीच्या काय सांगितलं, सोडू नको तुझी कोंबडी. मी काय करू? नाही, तुझा कोण चालतो तुला घरी दाखवता. असं असावं बाईच्या जातीनं. रोज ठोक चाल पुढं. हो महाराज, या अशा पुढाऱ्यांना असे जाव विचारणारे मतदार जन्माला येतील ना, तेव्हाच ही लोकशाही वारसा धरेल. अरे हो, पण या वकालतीच्या गडबडीत मी विसरलो. मी यम आहे, यम. अरे ते सर्वांना माहिती पडलंय आता. त्या पब्लिकला पण माहिती आहे. पब्लिकला माहिती आहे? मग माहिती आहे, विचारा कोणला मग. वाटत नाही. माहिती आहे ना, माहिती आहे ना. बरं, पण मी काय म्हणतो, आपण पोहोचलो तरी कुठे नक्की? आपण पोचलो रायगड मध्ये. रायगड? हो रायगड. पुढे 2 पावले चालली की आल्या रत्नागिरी. 2 पावले? आपली 2 पावले हो, त्या माणसांची नव्हे. आणि तो पहा सह्याद्री अभेद गिरिदुर्ग. सह्याद्री? हो महाराज, तुम्ही तर साक्षात मृत्यू देवता. या शूद्रगिरी पर्वतांना कसलं वंदन करताय? अरे हो, पण नाही. या गिरी पर्वतांनी याची डोळा, याची देही, त्या राजाचा पराक्रम पाहिला. त्या राजा शिवछत्रपतीला हा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. राजकीय धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय प्लवतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चित्रकूटा. बोला महाराज. मला अजून एक समजत नाही. आपण निघालो तेव्हा 3-4 होतो, आता 2 कसे? आपण चाललेला अरे पण 2 आपण. दोघेच आहो. पण त्या दोघांना आपण पाशा वासराचं लोकेशन फिक्स करायला पाठवलं ना. अरे हो, विसरलो. ते पाशा मास्तरीचं लोकेशन बघायला गेले आणि आपण काशी म्हातारीचं लोकेशन इथे शोधायला आलो. हो महाराज, आपल्याला पण तिथं लोकेशन लवकर फिक्स करावं लागेल. मी काय म्हणतो, तो मग तिकडून एक कोणतरी माणूस येतोय, त्यालाच विचारूया का? ठीक आहे, मी विचारतो त्याला. तू विचार की, तोपर्यंत इकडे बसतो. ठीक आहे. मुंबईतल्या भावाचा फोन आला. हॅलो हॅलो. हा बाबा बोल. हा काय बोलतो? हा. अरे होय, बरा आहे मी. तू कसा आहे? बरा आहेस ना? होय. काय बोलतो? अरे होय, आज तिकटे सण होत. काय होय, त्या सकाळी माझ्याकडे गेला होता.
काय बोलतो? होय होय होय, तुझं नाव सांगितलं आहे. बोलला माझ्या भावाला तांगड्या आवडतात. थांबा जरा फोन चालू आहे. काय? अरे नाही, हा कोणतरी अरे कोणतरी येतोय. काय बोलतो? होय होय, त्या मायाला बोलला मी 4 तांगड्या दे ताज्या ताज्या, माझ्या भावाला आवडतात. होय, तुला फ्राय करून पाठवता. हा, तो खालचा बापू येणार आहे ना, त्याच्याबरोबर पाठवता ट्रॅव्हल्सनी. काय म्हातारी ना? होय, म्हातारी बरी आहे. अरे नुसती कधी कधी असते हातोरणाला खेळलेली, पण तोंडाचा पट्टा काय तिचा बंद नाही होत. काय बोलतो? अरे मला कशाने काय धाड भरले? दिवसभर काम करायचा, माझी गाडी घेरवरनं उतरली की संध्याकाळी वाईट पेट्रोल घ्यायचा, परत चढली माझी गाडी घेरवर. काय? अरे तुला सांगता, आमच्या टायमाला आमचा बापूस आतड्याने तांगड्या आणायचा ना, अरे त्याची चवच लय वेगळी होती. होय, काय बोलतो? अरे मटणाच्या वासान कुत्री आले. चल चल ठेवता. हा. नमस्कार. नमस्कार. कोण बोल तुम्ही? आणि मला सांगा नमान कुठं होता? चालत आलं नमान. बालका तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बालका? आणि मी? अरे मला 3 बालका आहे. मिशा व मिशा. अरे त्या भावाचा बापूच मी शिरपत. काय? नाही. आणि ती मी भांडोरी म्हातारी आहे ना, ती भांडोरी लक्ष्मी, ती माझी बायको. अरे मग मला एक गोष्ट सांग, नमन आमच्याकडं रात्रीचा होतो, दिवसाचा नाही. आता तुझा गैरसमज होतोय. आम्ही नमनातून नाही आलो. मग कुठून आलो? हा हा कोण? मीच तो सत्यवानाचा सावित्रीला जीव देणारा, सत्यवानाला सावित्रीचा जीव देणारा, प्राणी मात्रांचा जीव देणारा, प्राणी मात्रांचा जीव देणारा यमराज, यमराज. हा असा काय करतात? याला तुम्हाला सांगता, अरे मी वाकीत गेम केला होता, मला द्वंद्व करायला लावली. हा काय असा? माझ्याकडे बघ. माझा बघ. अरे मीच तू सगळ्यांचा जीव घेणारा आणि सगळ्यांच्या शिव्या खाणारा आहे ना आवाजात दम. दम तर आहे, तुझ्या आवाजात आहे दम, पण मीच घेऊ. मला काय समजणार नाही. म्हणून याला कुठे नेत नाही. अरे मग तुम्ही आलो कुठलं? सांग आता सांग. आम्ही आलो यमलोकातून. आपल्या परसावनात चोर आले. थांब आले. चोर आले. अरे बघत काय बसलास? काय चोर का मोर तो? अरे चित्रगुप्ता, घटका भरल्या काहीच्या. आई महाराज, तिला तर सकाळी उठवायचे आहे. आता फक्त आपण लोकेशन पिक्चर हवा. ओके. अरे माकड तोंड्यानो, कुणाच्या घटका भरल्या रे माकड तोंड्यानो? अगं ए आयसी, अगं तो चोर नाही. मग अगं हो परसावनात चोर आले. मोडला किडीचा बांबू त्याच्यात. ते चोर नाही, मग हे आमच्यातलेच आहेत. तुमच्यातले काय? मग आमच्यातले आहेत. होय काय? तो पहिला
पहिला मी पहिला. आणि तो तिसरा. होय काय बरं बरं म्हणजे एका आयसीची सावत्र मुलं दिसतात. महाराज दुसऱ्याची काय? थांबा 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 तुमची जर झापडी नाचून झाली असेल तर थांबा. मी काय म्हणते तुम्ही चेहऱ्यानी जुळत नाही ना म्हणून म्हटले. ठीक आहे शिल्पत्या काय काय? हे तुझं मित्र नाही नाही नाही. मग इथं कशाला आले? मला काय माहित? अरे नमानंदी सोंगा मग मी त्यांना मगाशीच विचारला काय कुठं नमान होता. रात्रीचं नमान होतं ना हे दिवसाचं कुठं आलं? तर मी पण त्यांना तोच बोलला काय मला काय बोलले नाही. बरं चालेल असू दे तुझे मित्र आहेत ना मग त्याला चाय करते हा बसू दे त्याला. हा पण मी काय म्हणते श्रीपद्या अरे श्रीपद्या अरे बोल थांब जरा आहे मग काय तर म्हणते. काय म्हणते माहितीये का श्रीपद्या अरे असल्या मित्रांबरोबर दोस्ती करण्यापेक्षा आता मित्रांना पण देतोय. मी काय म्हणते असं फालतू मित्रांबरोबर फिरण्यापेक्षा हा एखादी समाजसेवा कर. लागली मी त्याचा तोंड चालू परत करू. सुधीर जानकर बघ हा वैभव पडवेकर बघ उमेश खर बघ अरविंद मास्तर बघ त्याचप्रमाणे दत्ता नरवणकर बघ यांच्याबरोबर फिरला असतास तर मेल्या तर गावातल्या लोक 4 लोकांनी तरी तुला ओळखली असती. आता मी त्या वाटण गेला ना आणि तिकडनं आतमध्ये फिरला ना किती लोक मला ओळखतात तुला माहित आहे काय? सांगतोय मोठेपणा असू दे. आता मित्र तुझे आले तर बसू दे. बसा बसा भावानो मी चाय घेऊन येते. हा आम्ही चाय नाही सोमरस पितो सोमरस. सोमरस? अरे हो तुम्ही कोकणात आलो इथं सोमरस नाही इथं आमरस भेटतो. आपण आमरस आणि जर तुम्हाला जर सोमरसाची ही आली ना उठकी तर तुम्हाला पावसाळ्यात आणून देईन. काढली मी तर पण इथलाच सोमरस तिथं आहे. तुम्हाला त्या पाशा मास्तराचं लोकेशन फिक्स करायला पाठवलं. इकडे काय करताय? हो त्या पाचशे माणसाला तर फक्त चुकीचं आहे तुला. चुकीचा? हो साक्षात ब्रह्मदेवाचा डेटाबेस चुकीचा कसा असेल? तुम्ही गुगल मॅपवर एक पॅक संपलाय. अहो इथं झालं गर्लफ्रेंडला व्हॉट्सअप करायचे वांदे झाले. गर्लफ्रेंडला व्हॉट्सअप करतो. तुम्ही काय पिकनिकला आलात काय? हा गर्लफ्रेंडला व्हॉट्सअप करतोय तिकडे फिरतोय म्हातारीला उतरायचंय. मी टाइमपास करतोय. काय चाललाय काय तुमचा? अरे नमानाची रिसर माझ्या घरात तुला किती वेळा सांगितलं आम्ही यम लोकातून आलोय. यम लोकातून? हा कुठं असतो? तुला राहू दे तुला नाही समजणार. मी काय म्हणतो तुम्ही त्या पाशा मास्तराच्या लोकेशनचं काय झालं? त्यांना भेटत नाही. मी काय बोलतो आम्ही आता तिघेही जाऊन येतो. हो ठीक आहे तुम्ही जा आणि पाशा मास्तराचं लोकेशन व्यवस्थित बघून या. आम्ही लोकेशन बघून येऊ तुम्ही इथून ओढू नका. मी कुठेही जात नाही. सकाळी आपल्याला काशीला पण उचलायचं आहे. हे मला माहिती आहे हो माझ्याकडे डायरी आहे. जा तुम्ही ते विश्रांती करतो. ठीक आहे चला आपला तो. कुठं गेलं? दुसरा पार्ट टाइम काम आहे. हा देणीच तर बरी होईल. तिला नको आले हा पोच घेतो. ही, हा 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 ही, हा हा मी हो. समजलं ना तुला? हा बोल. मला सांगा तुम्ही कोण राहू? आता मला पण कंटाळा आलाय. काय खरा सांगा. अरे ब्रह्मदेवाच्या विधिलिखतानुसार
प्राणी मात्रांचा जीव घेऊन त्यांना योग्य ते लोकी पाठवण्याचे काम आम्ही करतो. तुम्ही करता हो. पण याच्या अगोदर कधी दिसलो नाही का? अरे तोच तो मोठा गोल आहे ना. कसला? अरे या चित्रगुप्ताच्या सांगण्यावरून आम्ही पृथ्वीवर यायला निघालो. हा. किती अप्सरा असतात असं तो आम्हाला म्हणाला. मग त्या अप्सरांच्या नादात आम्ही आमचा यमदंड घ्यायला विसरलो. हो, मला सांगा, तुमच्याकडे ते अप्सरा असतात असं आम्ही ऐकलेलं आहे. हो, अप्सरा असतात पण आमच्याकडे नव्हे, मग? त्या इंद्रदेवाकडे. होय काय? हा. तुम्ही कोण मग? हा, यम. हा, यम. पण एक गोष्ट आम्ही पण ऐकलेली आहे. काय? या तुमच्या पृथ्वी लोकात पण अप्सरा आहे. आमच्याकडे अप्सरा? आणि कुठं? तो काय? लाऊडस्पीकर आहे ना, हा. त्याच्यावरती आम्ही ऐकलंय. मी आलो. तो उद्या दादा गाणी लावित असेल. अरे त्याच्यावरती आम्ही वर्णने ऐकलेली आहेत. काय? अप्सरा गाणं भारी म्हणता हो. आता म्हटलं अप्सरा इकडे खाली झाले. आमच्याकडे ना 27 तारखेला नमान आहे, तर कोरस नाही आहे काय? नाही परवडणार नाही तुला. नाही काय? नाही. हो, मला सांगा, तुम्ही त्या अप्सरेला बघितले हो, कशी असते? अरे अप्सरा म्हटलं इकडे खाली आले ना, हा. तर आपण पण इकडेच यावं. होय काय? पण बघितलेली नाही. काय बघितले हो? नाही, कारण ती आमच्या यमलोकीत यायला घाबरते. हा? अरे आमच्याकडे ही सर्व आत्म्यांची वरती. आत्मे मेरे गेले सगळे आमच्याकडे येतात. काय बोलता हो? हा, पण आम्ही त्यांची वर्णने अगदी अचूक ऐकलेली आहेत. कशी? अप्सरेची. कशी? छबीदार सुरत दे बरं सांगा मला. नयन तलवार. वा, काय गाणं बोलता हो. बसा आता जमला तो गाणं. हा. काय तिथं नाही राहणार. हा, जो ऐकतात तो माझा अंगणा कसा आहे, कसून येऊ काय? अरे मी काय म्हणतो, तुझे ते चाय का काय ते आमच्या रिक्षाखाली उतरणार तरी कधी आहे? हो बघा, तुम्हाला चाय भेटेल, पण या समाजात जेवढा चांगली गोष्ट घडायला टाइम लागतो ना, तेवढाच टाइम लागेल बघा. म्हणजे काय, तो म्हणू दे, तो जाऊ दे. मला खरं सांगा ना, तुम्ही कोण आहात? आता तर हद्दच झाली तुझी. काय म्हणून सांगते, आता मी ओळखच झाली. त्यामुळे पाठचा नीट करा. सांगा. अरे आम्हीच ते यमराज. हा, इकडे दोघांना उचलायचं आहे म्हणून आलो. उचलायचंय? अरे म्हणजे आत्मा घेऊन जायचं त्यांना. काय बोलतो, काय कोण कोण? हो, नाव सांगा मला जरा. ते सर्व कॉन्फिडेन्शियल असतं. तरी पण सांगा. सोमरस देतील. हा, सोमरस देईल तुम्हाला. नक्की. हा हा, पावशे पाहिजे. हा, सोमरस देईल. ती काशी म्हातारी आहे ना, काशी म्हातारी? हा, ती मगाशी आली होती ती. ती मगाशी आली होती ना काशी म्हातारी, हा, तिला उद्या सकाळी 9:30 वाजता उचलायचंय. चायला म्हणजे माझ्याच घरात चाय पिऊन माझ्याच आईशीला न्यायचा गेम दिसतोय याचा. काहीतरी केला पाहिजे, एकदम म्हातारीची आजची रात्र शेवटची म्हणायची. अरे मानवा, हा, एकटाच काय पुरतो? नाही नाही, तो चाय 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 तुम्हाला पाहिजे ना? चाय पाहिजे. बसा बसा, मी चाय घेऊन येता. हा हा, लवकर ये. हा, या, या. चाय. शिवण गणपत पालकर यांच्या स्मरणात
चंद्रदीप आणि सौरभ कुंभार यांच्याकडून 200 रुपये, कार्तिक महेश मांडवकर 200 रुपये, अतुल पाष्टे 101 रुपया, कैलासवासी शंकर दौलत मांडवकर यांच्या स्मरणार्थ सुनंदा यशवंत मांडवकर, मंगेश यशवंत मांडवकर, महेश मांडवकर यांच्याकडून 501 रुपया, अप्पा खैर यांच्या स्मरणार्थ पप्प्या खैर यांच्याकडून 1000 रुपये, अनुसया तानाजी मांडवकर यांच्या स्मरणार्थ अनंत तानाजी मांडवकर यांच्याकडून 250 रुपये, करण आणि रुची 150 रुपये, खुशी आणि वेदांत 100 रुपये, शिवांशी आणि श्रावणी सोलकर मळम 100 रुपये, चंद्रशेखर दत्ताराम तेरेकर यांच्याकडून गवळण, पेंद्या आणि वाकड्या यांच्या कामासाठी 100 रुपये, कृतिक आणि कुणाल यांच्याकडून मावशीसाठी 200 रुपये, सुवर्णा पवार मावशीसाठी 100 रुपये, अंतरा पवार मावशीसाठी 200 रुपये, कमलेश दादा यांच्या सर्व गाण्यांसाठी चंद्रशेखर दत्ताराम तेरेकर यांच्याकडून 101 रुपया, संकेत हरिचंद्र मांडवकर 200 रुपये, आनंदी पांडुरंग टाणकर संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपया, महाई सेवा प्रेमी युट्यूब चॅनेलचे सर्व ज्ञानेश्वर तामकर, पारस खोताडे यांच्याकडून 101 रुपया, समीर खोताडे यांच्याकडून 101 रुपया. या सर्व देणगीदारांचे श्री वर्धांदेव नवतरुण मंडळ अत्यंत आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. करणारा आहे कर्तव्य कर पुण्याचे, वाट अडून मृत्यू वा, जगी नाही कुणी कुणाचे, जगी नाही कुणी कुणाचे. अरे हा मानव गेला आणि त्याचाही पत्ता नाही. ती म्हातारी गेली, तीही कुठे गायब झाली. यमदूत गेले, त्यांचाही ठिकाणा नाही. हा यम अन्ना विना पाण्या विना असा कितीचा बसून राहायचा. कुणी देता का रे सोमरस, कुणी देता का रे सोमरस या तहानलेल्या यमाला. अप्सरा आली, इंद्रपुरी खाली अप्सरा आली. जिच्यासाठी हा यम, जिच्यासाठी हा यम लोकीचा कारभार सोडून इथे या पृथ्वी तलावर येऊन थांबलाय, ती अप्सरा आली. अप्सरा आली. अप्सरे, काय तुझं हे सौंदर्य, काय तुझं हे सौंदर्य. अप्सरे, काय तुझं हे सौंदर्य. अप्सरे, अशी गोल फिरू नको, हातात 7 महिने होऊन जातील. एकदाचा मनासारखं आता बघतो कसा माझ्या आईशीला घेऊन जातोस तो. तुमच्या तर तुम्हाला तरी सांगितलं होता. अगं मला अप्सरा करून टाकली आणि तो वसाडा रेड्यासारखं माझ्या मागे लागला. आताच उठले. मी आहे तोपर तुझी मजा आहे. त्या माझ्या नंतर या नवऱ्याला चिटकून झोपणाऱ्या बायका नाही ग उठायच्या नाही आणि तुला चाराने घालायच्या नाही.
काय करू? अगे लक्ष्मे, लक्ष्मे, अगे लक्ष्मे. काय नाही नेहमीच्या सकाळी सकाळी कटकट. हा झाली, सासूने उठवली म्हणजे तुला कटकट झाली. आता ते सगळ्याच बायका अशा सासर वस्तूला उठवायची म्हणजे काय हद्दच राहिली नाही. कारण तुझ्या आईची कधी उठवलं नसेल तेव्हा अशी नसेल बोलली. आता मी सासू म्हणून उठवलं तुला म्हणजे कटकट झाली. अगं माझी आई मला प्रेमाने उठवायची. आता मी काय तुला काय शिव्या लागतंय काय? लक्ष्मीच बोलले ना ग. अगं मी हळू ओरडायचं मला. माझी झोप मोड केलीस ना. मोड गेली. अगं ते कधीतरी माझ्याजवळ प्रेमाने बोल. नेहमी आपली बघावी तेव्हा आपली कटकट करतेस कटकट करते घालून पाडून बोलतेस मला. मी म्हातारी आता काय करणार? कुठं जाणार होतो? तुझं जाणार नाही मला. होय ग बाय होय माझा राजा तुला. आता रडू नको भरल्या घरात ग भावायचं. एवढं मोठं ओरडते तर रडायला तर येणारच ना. अगं माझा स्वभावच तसा आहे. आज बोलतेस काय? मी काय म्हणते ही गदा कुणाची राहिली गदा? हा अगं त्या खालच्या बाबूला विचार ही गदा कुणाची राहिले. हो होय का भार्या? हो मारतात गेलं कुठं? हो इकडे या लवकर. झाला काय तुम्हाला? अगं हे लक्ष्मी काय? अगं सकाळ सकाळ कशाला वराटते तुझा? म्हातारी पण इथं कोण उलाटला? मारायची वाट बघतोस काय? हो मेलो कोण उलाटलाय नाही. काय? मिळाल्यानं एवढं काय झालंय? ती गदाच आहे हा? आणि एवढं घाबरायला काय झालंय? काय नाही घाबरावं का नाही झालं? नाही काय नाही. गदाच आहे ती. अरे तर काल आलं ना तुझं मित्र धांदरट मेलं तेच विसरून गेले असते हे गदा. मेलं दिवसाचं नमन करतात. ती गदा मिळून त्याने आपण घेऊन ठेवते. मेलं धांदरट मेलं तर शेणाची टोपली नाही उचलत आणि गदा उचलायला जाते. अरे गदा जागची हालत नाही. हे लक्ष्मी मी काय म्हणते काय? मी रात्री जेवले होते ना. किती भाकऱ्या खाल्ल्या होत्या का? ती भाकऱ्या खाल्ल्या? अगं मेरे तलीतनं चांगलं गेदर आणलं होतं. 2 एवढं लांब जाड त्याच्यासाठी 4 भाकऱ्या खाल्ल्या. गदा उठलत नाही मला. कशी उठलं तुला ती गदा? 4 भाकऱ्या संध्याकाळी खाल्ल्यात उठली आणि त्या ढोपाबरोबर भांडण गेला. अशी बोलून असं सगळ्यांच्या समोर असू दे. हे शिरपत्या मी काय म्हणते माहितीये काय? ही गदा आहे ना आतमध्ये नेऊन ठेव. मुंबईवरनं बावा आला ना हेच गोळीत खेळायला आतमध्ये आणून ठेव. तिकडे जाऊ नको. अगं नको जाऊ तिकडे. आमच्या मेंदीवर अरे कशी हंबरते. जर तिला तारा नाही घातला तर ती हंबरून अख्खा गाव जागा करील. अगं ही लक्ष्मी टाकीन ना. तू कशाला टाकते? मी जाईन तिला चारा टाकायला. चालू लागेल कोबड बघायचा झाला मेल्यांचा परत सुरू. मेल्याने जीव द्यायला गेले नाही दोघी. वाड्याच्या दारात तरी कधी गेले काय? तिला शेणाचा वास येतो. तिला सांगायचं मी शेणभर तर म्हणजे नक्काच शेण जातं. मोठी मोठी नख वाढवली आग लागली त्यांच्या नकाला. मी काय म्हणते मी जाते चालायला. अगं हे तुला मी सांगते ना तू जा तिकडा जाऊन झोप आहे आरामात. अजून कालो किती आहे बघ समोर. अजून उजळलं नाही काय? कुठं उजाडलाय? सकाळ सकाळी येते सुटवाय आधी. मला वाटलं झोपाची वाट लावली नसती. कोंबडा हरवला का? हो कोंबडा हरवलाय. मी काय म्हणते तिकडे जाऊ नको म्हणतात. होय जाऊ नको तिकडे उगाच. आमच्या मेंदीवर पाणी. मेथीवर पाण्यावरची बरा बरा समजला. अगं अजून उजाडला नाही तू झोपता जाऊन उजाड. समजला. तुम्हाला जायचं आहे ना हे खोलीत जा. तुम्ही जा रातभर मग गोंधळ घालता तो
पिढी तशी तुम्ही इंडियन आता या म्हातारीचा वय काय आणि बोलते काय बघा पण नुसता तोंडाचा पट्टा एकदा चालू केली बनत तरी काही टाकायला लागेल काय टाकायला लागेल ती ठेवा आली पहिली गदा उचलतच नाही गेलो सकाळ सकाळ बाटली घेतली असं काय तुम्ही एवढ्या सकाळी कुठं झोप उडाली माझी पूर्ण काय बोलता काय उठलं नाही तुम्हाला माझ्या ये जरा तरी हात लाव बाईच्या हातात उचलली तर उचलली एक बाई एका मास्तराचा पिंजऱ्यात अडकवून येते ही गदा काय ती मी काय बोलता तू बनपाट आण आणि तिला झाकून ठेव जा तिकडे जेवण करून काय बघ तो मोठा कोण असेच आयडियासाठी मला लाईक कर आणि फॉलो कर आणि तो काय बोलतात ना तो सबर लगेच काय रील स्टार बनायला जाऊ नका आधी मला योग काय तो कॅरेक्टर ठरा आणि हा काही ध्यान करून आलं पाहिजे सकाळ सकाळी आधी पहिला बदलून या चल मला आंघोळीला द्यायचं करा हो लक्ष्मी वहिनी जरा भाऊंना पाठव की इकडे त्यांचा मित्र बा कसा करतो या वलात पडून आधी अलकाच आवाज ना होय जा आधी पहिलं बघून येते श्याम भाऊ ना काय झालंय तो हा परत जिंकला वाटतं त्याचा जो रोजचाच नाटक आहे थांब वाजू दे आपल्या शेजारी आहे तो नीट होय होय पटना लावत लावता लावता असं उघडत जाऊ नको शायनिंग मारून जायचं आहे बघूया आणि कामं करतात तुम्ही. संसाराची गोडी लागायला लागली तेव्हा त्याने बाटलीची गोडी लागली माझ्यासारख्या करण्यासाठी बाईने करावं तरी काय हो 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 लग्नाला 2 वर्ष पण झाली नाही हे करू तरी काय अरे एवढी सोन्यासारखी बायको अजिबात काय हाडाचा तापला नाही नेले सकाळी उठला नाही तेव्हा नुसता हात भट्टीवर जातो याला मारायचे होते हो मला तर मारायचे मोठं मोठं पियाला नाही मला सांगा तुम्हाला कोण बोलतं मोठं मोठं लोक दारू पितात हो आणि जरी दारू प्यायले तर व्यसनाच्या आधी जात नाहीत ते मी तरी कुठे जातो संध्याकाळी गोटपर घेत मला मालिक आहे फुकट देतो तो संपत जो निवडणुका आल्यावर यांना पी पाचतो आणि पुढची 5 वर्ष गुलामगिरी करून सारखा वाजवतो काय ना काम नाही धंदा ही मराठी माणसं आपली काम करून शिकतात काय आता नाही करायचं बिझनेस करायचा
बिझनेस धंदा करणार आहे तो. आधी स्वतःचा स्टोल सावड लेमटात मोठा बिझनेस. अरे चंपटचे मला कालच बोलला होता चेनचा नोकांना अहो तो मग मुली आपण जाणार पण दुकान काय टाकला माहिती तुला. आणि त्याला दारू नाही ना प्यायला भेटली तर मला विकणार चाय घे चाय काली काली अजरे कोली चाय करत. अगं तू गप अरे प्रधानमंत्री अरे मराठी बोल अरे तो हा प्रधानमंत्री अरे त्याही कुणच झालाय तो. अरे हो भाऊ तुम्ही त्याला बसवा खाली त्यांचा तोल बघा सावरतोय काय. तुम्ही याला बघा मी येता कायम नेहमीचा बघता तुझा तो. पावसाळ्यात भेटेल काय पावसाळ्यात अरे बस. उतरत पण नाही यार. तुझा तुम्ही जाता संपूर्ण जगाचे ज्ञान तुम्ही भूत भविष्य आणि वर्तमान जाणता मग एवढीशी गोष्ट तुम्हाला कळत नाही. मला काय पटली? मला काय पकडते? अहो महाराज तुमचा पोपट कुठं आहे. काय लफडं काय महाराज? तुमचा पोपट कुठे गेला. तुला माहिती? मोठा मग तुमच्याकडे पोपट. तो आता हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला संध्याकाळची सलाईन लागते. महाराज कसं काय वाटवायचं तुमच्या पोपटाचं. असं काय होणार म्हणजे आता तू एवढं प्रेमाने विचारतोस म्हणून सांग. पहिला मी पोपट आणला चांगला होता. याला उतरूया काय मग पेरू खायचा मिरच्या खायचा आणि गाणी म्हणायचं. शेजारची ही काळी मैना लागली डोळायला हवा लागली डोळायला तवा नवीन मग पुढे पुढे काय त्याचं लग्न झालं आणि ती निघून गेली. मग आमच्या इथे चिमणी आली तिचंही लग्न झालं ती पण बोरकन ओढून गेली. मग काय माझा बोबड एकटा पडला. मग तुम्ही ज्योतिषी नाही काय. ज्योतिषी त्याची मी आणि ज्योतिषी मी नाही तो. मुडदा बसवला तुझा तो. उगाच माझी एनर्जी वाया घालवली. हो चाय बनव चला. हो, महाराज, आला या माणसांच्या दुनियाने फार येणं करून टाकले. शिक्षणाच्या आईचा भू तू इथं काही झोप काय मारत बसलाय. एक तरीचं आता मास्तराचे लोकेशन भेटत नाही. या यमराजांना बोललो इथून कुठे जाऊ नका ते कुठे भेटत नाही. या ज्युनियर लोकांचा ऐकेल तो सिनियर कसला. महाराज तो बघा तो कच्चा माणूस शिकले येतोय. तुम्ही अजून हाय आम्ही इथं जाऊ कुठं जाणार यमराजाला तुझ्याकडे सोडून दिला. हा तुमचा सहज उतरवला नाही का? तो सहज आमचा कायम स्वरूपी आम्ही कधी उतरत नाही. नाही का? मी काय बोलतो हा काल तुझ्यासोबत यमराज बसले होते. होय. मग ते गेले कुठे. आता मला काय माहिती तुमचा यम कुठे गेलाय. आणि एवढा वराटतोच कशाला सहजच विचारला. मी काय लक्ष ठेवून असता काय तुमच्या यमावर. हा तुमचा यम तुम्ही बघा. आता काय करायचं. थोडा वाट बघू
येऊन येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेत कोण? येऊन येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेत कोण? येऊन येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेत कोण? हो मान्यवर, तुम्ही खूप चिंतेत दिसताय. हो, तुमचं काही हरवलंय का? यमराज यमराज? तुम्हाला नाही कळला कुठे कुठे हरवले? पण ही पृथ्वीवर पूर्ण खोट्यांची दुनिया. हो, आमच्याशी खरं कोणी बोलतच नाही. बहुतेक या पृथ्वीवरती खोट्यांची दुनिया आहे. अरे नाही नाही, चुकताय तुम्ही. भले इथे लोक खोटे बोलत असेल, दिखाव्याची दुनिया असेल, पण त्यांच्या मनातलं आपल्याला काढून घेता आलं पाहिजे. आणि ते कसं? अरे लाडक्या बहिणींना लाडक्या भावाला खुश करता आलं पाहिजे. 4 आणे देऊन रुपयाचं काम करता आलं पाहिजे. आणि ज्याला हे जमतं तोच खरा आमच्यासारखा पुढारी. वा वा, तुम्ही पुढारी. हो साहेब, कुणाला ऐकलं नाही? मनातलं जर काढायचं असेल ना, हा काय होता आता? हा तुम्ही सांगा तुमचा प्रॉब्लेम. आम्हाला यमराजांबद्दल जाणून घ्यायचं आहे. यमराजांबद्दल ना एक उपाय आहे. सांगा मग. अरे अरे गणपत, अरे गणपत, बोला बोला. अरे दारू घेऊन ये. कोणती आणायची? अरे आपला ब्रँड. हा ठीक आहे साहेब, आणतो आणतो. लवकर घेऊन ये. तुला आणायला तुला. आता कसं दे त्याच्या हातात दे. अरे इथं पण आपण ड्युटीवर आहोत. मंदिर आपल्याला वर्ज आहे. अरे कोण म्हणतं तुम्ही प्या म्हणून? ज्याच्या मनातलं जाणून घ्यायचंय त्याला पाजा. मग बघा कसा कुत्र्यासारखा शेपटी हलवत तुमच्या मागे फिरतो ते. पण नक्की काम होईल ना? अरे 100%. आणि जर नाही झालं तर आम्ही वर आल्यावर आम्हाला नरकात टाका. आतापासून वरची तयारी करून ठेवली तुम्ही. हा मग, आणि जर सांगितल्याप्रमाणे काम झालं तर आमचा पाप पुण्याचा हिशोब जरा जपून करा. पृथ्वीसारखी तिकडे सेटिंग झालंच नाही. हा. चला रे, येतो आम्ही. येऊन येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेत कोण? साहेबांशिवाय आहेत कोण? बसूया. हा बोललाय तर करून बघूया. मी काय बोलतो? पाणी कसं माझ्या बरोबर वासाला काय गडबड चालली आहे तिकडं? गडबड काय नाही, आता बसायचा विचार होता. अरे, तुमची अजून जो अशी सोंगा आहे का? याला बघितलं? नाही काय आहे ते दाखवा. काय नाही, काय नाही? काय नाही. आता पुढे घ्या. थोडीशी अरे ही क्वार्टर आहे. होय 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 होय. मी याला अजून जिंकलाय आणि परत हो. काय अजून तोंड नाही धुला, आधी तोंड धुवून ये. कोण कशाला तरी कामाच्या पंक्तीतला आम्ही जर दारूनच तोंड पिता कशाला अपमान करता आम्ही ऐकत पिता नाही आम्हाला पण पाहिजे. वय वय देता दाबा हे श्याम हा गला तुला हा तिकडं आहे तिकडं आहे किती गेला तर विचारा जरा होय थांब देता आम्ही याला घेऊन जाते थांब याला देता आपण हे गलत कर रहा है मुर्रा बनलाय ना अरे थांब. होय होय थांबा जरा थांबा त्याला आम्ही म्हणाला जरा थांब जरा पॅक म्हणून दे मला पण म्हणा शेअरचं कर. त्याच्या पुढे करू नको
त्याच्या पुढे करू नको अजिबात याला हावरा येतो दारूला. वाचायला येतो. हे आपल्याच करूया. मी अशीच घेतली होती माहिती आहे का? तेव्हा लागला पण गुरगुरायला. आता मेल्या 2 यारी मारलीस ना एक थांब जरा. इजात पडली. आई काय समोर मग आई पण झालं हा पाणी आहे माहिती पाणी काल असाच जंगलातून जात होतो समोर आला वाघ आला समोर आला समोर असं धरलं 2 कान आणि त्याचा 2 धरून असा घेतला मी अशीच घेतली होती लागला बैल गुरगुरायला धरली 2 शिंगा बैल डायरेक्ट वर्गा तुम्ही काय पण फेकता तुम्ही हड पाणी वाचला तर चढली नाही त्याला हा माझा चांगला लढतोय बायकोला मी तो माझ जास्त नाही तुम्ही काय पण फेकता मला माहिती आहे का मी काय केला इथे काय करतो त्याच्यावर दारू कुठे आहे माझे मला माहिती आहे का मी काय केला आहे तू काय केला तो यामास यम शब्द उठत नाही आता मी पण पाडायचा त्याला मी रूम मध्ये बंद करून ठेवले एका खोलीत. मला माहित आहे काय मी याला तुम्ही काय एवढा लांब भेटताव झाला काय काय पडकवताव काय काय हे कुठं काय सांगितलंय ना सांगितलंय काय आपण आम्हाला मध्ये बंद करून ठेवलेले आहे ते सांगितलंय काय मी सांगतो ते ना काय मी कुठं सांगितलंय मी तुम्हाला मी सांगितलंय ना कुठल्या रूम ठेवली आमच्या मजघरात थोडा दरवाजा आणि काळे थोडा दरवाजा दरवाजा मला परत जायला गेलो अंत मानवा अंत तुझा निश्चित आहे अंत तुझा निश्चित आहे हा कोण आला रे बरं काय बडबड म्हातारे आली तुम्ही तू काय आता एक वाजून तुझ्या बघत काय बसलाय खेळता तिचे प्राण तुला
हे दिसभर तुझ्या म्हातारे येतात मानवा, तू कितीही प्रयत्न केलास तरी विधी लिखित बदलणे हे तुझ्या हातात नाही. मृत्यू हेच आहे जीवनाचे अंतिम सत्य, अंतिम सत्य, अंतिम सत्य.